Hello and good evening to all. This is Rohit Babar, as you all know, and welcome to the show. So, सुरू करूया का? केलंच पाहिजे. शेवटी पैसे जे तुम्ही दिलेत. माझी बॉडी बघून तुम्हाला समजलंच असेल की मी एक ॲथलेटिक आहे. ही जोक नव्हता. अशी जरी वाटत नसेल तर ह्या अँगलनं बघा. आता वाटत असेल थोडी इंडियामध्ये ना, जेव्हा लोकांना जॅव्हलिन ही काय असतं ही माहित नव्हतं ना, तेव्हा 2013 साली मी ती फेकायचो. सो वेळवेळीची गोष्ट असती. बघा, तेव्हा मी जॅव्हलिन फेकायचो आणि आता तुमच्या समोर फेकतोय. असं नाही की फक्त मी ॲथलेटिक्स मध्ये चांगलो होतो. मी सगळ्या स्पोर्टमध्ये पार्टिसिपेट करायचो आणि सगळ्याच स्पोर्टमध्ये, मग ते इनडोर असू दे किंवा आउटडोर, बेस्ट असायचो मी. माझ्या मी आयुष्यात फक्त एकच गेम आहे जी की केव्हाच नाही खेळली. ती माझी व्हॉट भाव म्हणते भांडी कुंडी. खेळूया बाई, ती पण खेळूया. सो बुडवतो आपण. या माझ्या आयुष्यात ना, मी फक्त एकच गेम आहे जी की केव्हाच नाही खेळली. ती माझी चेस. असं नाहीये की मी ती खेळू शकत नाही. मुळात मला ती कपात समजलीच नाही. कारण त्याचे रूल्स. आणि मी ना एक ॲनिमल लव्हर आहे. सो मला त्यांचे रूल्स ना कायम ही हर्ट करतात. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या गेममध्ये एक उंट असतो आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्या उंट तिरकत चालणार. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा उंटाची निर्मिती होत होती ना, तेव्हा जेव्हा उंट आणि देव बोलत होते आपसात, सो देव त्याला म्हणले की आम्ही तुला राजस्थानमध्ये जन्म देणार आहे. उंट म्हणला फाईन फाईन, इट्स ओके. नंतर देव म्हणले की तिथं पाण्याची कमतरता असणार. उंट म्हणला येस येस वी विल मॅनेज इट. नंतर देव त्याला म्हणले की पाणी नसल्यामुळं सगळ्या अगोदर जी कोरडं पडतं ती तुला आम्ही सगळ्यात मोठं देणार आहे. ती म्हणला काय? तर देव म्हणाले की नरड. मला वाटतं की उंट ना ही जनावरांचा जेठाला आलाय. तिच्या आयुष्यात फक्त प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे. त्यात ही चेसवाली. त्याला म्हणतात की नाही, तू तिरकं चाललं पाहिजे. अरे पण का? त्याला ना राजस्थानमधनं ना ही गुजरातमध्ये यायचं आहे, पण ती नाही येऊ शकत. कारण त्याला तिरकं चालायला सांगितलंय आणि तो चालत चालत पाकिस्तानला निघून जातोय. भारतात आता संख्या त्याची कमी व्हायला लागली. मी म्हणलं ठीक आहे, उंट आहे. नंतर ह्यांनी हाती घेतला. हातीला म्हणतात की नाही, तू सरळ चालला पाहिजे. अरे, हातीची जी बॉडी आहे त्याने काय फक्त प्रोटीन शेक पिऊन काय त्याने बॉडी नाही बनवली. तो आळशी आहे म्हणून त्याची बॉडी एवढी आहे. आणि तुम्ही त्याला म्हणता ना तू सरळ चालला पाहिजे. अरे आयुष्यात तो शॉर्टकट्स घेतो. की म्हणतात नाही तू सरळ चालला पाहिजे. का? म्हणजे तुमच्या रूलसाठी हे ना, हे जर फिगर खराब करून घ्यायची ही चालते तुम्हाला. मी म्हणलं ठीक आहे, उंट झाला, हाती झाला, आता असं काही नसणार. नंतर ह्यांनी घोडा घेतला आणि घोड्याला म्हणतात की तू 2.5 पाऊल चालला पाहिजे. काय लॉजिक आहे या गोष्टीत? अरे ज्याचा जन्मच धावण्यासाठी झालाय त्याला ही म्हणतात की नाही 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 तू 2.5 पावलं चालला पाहिजे. ह्या रूल्स मधनं जर जनावरांचा फायदा जरी झाला नसेल
तरी काही माणसं येते ज्यांचा फायदा झाला. जसे की आपले गौतम गंभीर. गौतम गंभीरची जी स्ट्रॅटेजी असतात ना, ती मला असं वाटते की त्यानं चेसच्या रूल बुक मधनच घेतलेली आहे. त्याचं पण बघा असंच काहीतरी असतं, की तो जर कोच असतो, तर तो एखादा बॉलरला जर बघतोय बॉलिंग चांगला करतोय, तर तो बॉलरला म्हणतो की तू बॉलिंग राहू दे, तू आता बॅटिंग कर. असो, आज ना उद्या हे नियम बदलतील आणि मी परत किंवा कवा तर चेस मी खेळीन आयुष्यात असं मी इच्छा जाहीर करतो. पण जसं जसं माझं आयुष्य पुढे गेलं, तसं मला एक अजून गोष्ट समजली, की फक्त चेस नाहीये जी मला समजत नाही. अजून एक अशी गोष्ट आहे, की जी मला अजून समजलेली नाही. ती माझी बिग बॉस. बिग बॉस काय शो आहे, काय कन्सेप्ट आहे, काय थीम आहे, कुणाच्या बापानं शोध लावला, नो आयडिया. असं नाही की मला बिग बॉस बघायचं आवडत नाहीये. मुळात मला ती लाईव्ह बघायचंय. जसे की बाजारातले, चौकातले, नाक्यातले. आमच्या घरी ना सतत बिग बॉस चालू असतं. टीव्ही वरती. म्हणजे आईला लय आवडतं बघायचं. आणि जेव्हा मी घरी असतो ना, तेव्हा मी ट्राय करतो की मी स्किप करायचं. मग मी चॅनल तर चेंज करतो, नाहीतर मग म्यूट तर करतो चॅनल. पण माझ्या आईचं म्हणणं आहे की नाही, तू पण माझ्या संग ते शो बघितला पाहिजे आणि ती इंटरेस्ट घेऊन बघितला पाहिजे. पण आता तिला कोण समजवणार की ऑफिसमध्ये ही लाईव्ह असतं आमच्या. तुला काय वाटतं? आम्हाला पैसे दुसऱ्या कशाचे पैसे भेटतात? ही तर काही नाहीये. मी ऑफिसमध्ये केव्हा केव्हा ॲज अ पार्टिसिपंट पण खेळतो आणि केव्हा केव्हा तर रेफरी पण बनतो. मीच काउंट डाऊन करतो की हा 1, 2, 3 सर यू आर विनर. यू आर विनर सर. येस, यू आर विनर. फेर निर्णय देतो, फेर निर्णय देतो मी. मग बॉस कोणाचा का असाना. सो बिग बॉस ज्याला माहित नाहीये, त्यांना मी जस्ट एक सिंपल सांगतो की बिग बॉस मध्ये प्रत्येक आठवड्यात टास्क असतं. त्या टास्क मध्ये तीच डिसाईड करतात की खेळणार कोण आहे. नंतर त्यांचीच माणसं रेफरी असतात. नंतर तीच डिसाईड करतात की रूल फॉलो करायची का नाही आणि तीच डिसाईड करतात की ही गेम फेअर होती का नव्हती. विनर पण ह्यांच्यातलाच असतो आणि एलिमिनेट पण ह्यांच्यातलाच होतो. काय सेन्स आहे या गोष्टीला? अरे ह्याच्यापेक्षा तर चांगला आम्ही गली क्रिकेटमध्ये खेळतो यार. येस. समजा मी बॅट्समॅन आहे आणि मी बॅटिंग करतोय आणि असं काय तर तिथे असं झालं की समजा मी रनआउटच्या पोझिशनला आहे आणि क्लोज कॉल आहे. मग मी आउट पण होऊ शकतो आणि नॉट आउट पण होऊ शकतो. पण क्लोज कॉल आहे. सो त्यावेळी आम्ही भांडत नाहीये की नाही नाही मी आउट आहे, नाही नाही तू नॉट आउट आहे, असं काही नाही. आम्ही ते निर्णय देवावर सोडतो. देव म्हणतील ती आम्ही करणार. येस. देव म्हणते म्हणजे असं काही नाहीये की आम्ही काकूला बोलवतो एखाद्या तिथं देवीची मूर्ती ठेवतो, ढोल वाजवतो, लिंबाचा ढाळा त्याच्या हातात देतो आणि त्याला म्हणतो की नाही नाही सांग देवा तुला ही रनआउट मान्य आहे का. असं नाही का या देवावर सोपवतो म्हणजे आम्ही टॉस करतो जनरली. हेड आला तर आउट, टेल आला तर नॉट आउट, असे आम्ही काय घेतो. पण असं काही नाहीये की बघ तू सांगणार फेअर आहे का, तू सांगणार अनफेअर आहे का. पण तिथं होऊ शकतं कारण ती बिग बॉसचं घर आहे. नंतर बिग बॉस ना पॉप्युलर भरपूर आहे. आता ती रिजनल लँग्वेज मध्ये पण आलाय आणि ह्या वर्षीचं एक जी मराठी बिग बॉस आहे ती भरपूर पॉप्युलर झाला आणि त्याची टीआरपी पण हाय आहे. आणि ह्या वर्षीची काही कंटेस्टंट पण आहे जी की चांगले आहेत. असं नाही की मी जास्त बघतो पण ह्या टाइम पासून मी फॉलो करायला लागलो. सो पहिला कंटेस्टंट म्हणजे अभिजित सावंत. ही इज आयडल, नॉट माई, बट इंडियन आयडलचा तो विनर आहे पहिल्या सीझनचा. ते जे गेम चांगला आहे, ते स्टँड पण घेतो, त्याचे परफॉर्मन्स पण चांगली आहे, त्याची गेम पण दिसून येतो. फक्त ना त्याला बोन इंजरीचा एक प्रॉब्लेम आहे. मग ती कवा लेगची असावी, कवा फिंगरची,
तर कवा मीन्स एल्बोची. पण ह्यात त्याची चुकी नाहीये. मुळात ज्या घरात 90 दिवस ही सनलाईट येतच नसेल, त्या माणसाने व्हिटॅमिन डी घ्यायची तर कुठून? असो. दुसरी म्हणजे आपली निकी तांबोळी. कसे चेहरे खुलाले सगळ्यांचे. हा दिसतोय भाई. बघा त्याला दिसत नव्हता, त्याचे दात आता मला दिसायला लागले, दातामुळे गोळा लागला तो. सो निकी बद्दल बोला गेलं तर निकी ना ही बिग बॉसची इम्पॅक्ट प्लेयर आहे, जी की इम्पॅक्ट जनरेट करते. गेम चेंजर आहे. गेम केव्हाही चेंज करू शकते. कॉन्फिडन्स भरपूर आहे तिच्यात. आणि तिचं असं म्हणणं आहे की तिचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही, फक्त आर्याला सोडलं तर. नंतर अंकिता. अंकिता जेवढं मी अंकिताला बघितलंय की अंकिता ना ही मीन्स फेअर खेळते किंवा भांडण्यात जास्त नसती. बऱ्यापैकी सगळ्यांना समजवते आणि तिचं समजवण्याचा पद्धत ही फार मीन्स चांगलं आहे. शांत शांत आणि सरळ भाषेत ती समजवते सगळ्यांना आणि मिळून राहते ती. फक्त मला प्रॉब्लेम एवढंच आहे की जेव्हा बिग बॉस तिचं नाव घेतात, की म्हणतात जसे की समजा ही अंकिता उभा आहे आणि बिग बॉस नाव घेतलं समजा अंकिता, तो अंकिता नाशी होऊन जाते. मला समजत नाहीये की अंकिता तू कोकणची आहे, कझाकिस्तानची नाही. घेऊ नकोस. कोकण ही महाराष्ट्रामध्येच आहे आणि महाराष्ट्र ही इंडियामध्येच आहे. देन वर्षाताई. आता वर्षाताई बद्दल काय बोला. वर्षाताई त्यांच्या टाइम मध्ये एक ग्रेट मीन्स ऍक्टर होत्या, आता पण आहेत, ते डेली सोप करतात. पण जेव्हा ती शो मध्ये आल्या आणि जेव्हा मी त्यांची मराठी ऐकली, तेव्हा माझं रिएक्शन असं होतं की ही मराठी आहे. ही मी कुठली भाषा बोलत होतो एवढे दिवस. मी घरी जाऊन प्रश्न विचारला की मम्मी पप्पा तुम्ही मला एवढे दिवस कुठली भाषा शिकवत होता. जर वर्षाताईंची जी ती मराठी आहे तर माझी मराठी एक्झिस्टच करत नाही. एका एपिसोड मध्ये ती म्हणत होतं की घनसाम ही मूळ सूद उत्तर देतो. मी म्हणलं मूळ सूद व्हॉट. एकतर मूळ याद असतो नाहीतर सोनू सूद. मूळ सूद असो. कवा ना कवा मराठी सुधरल माझी. मी प्रयत्न करीन सुधरवायचं. नंतर येतात जान्हवी. आता जान्हवी, काय लोकांचं म्हणणं आहे जान्हवी असे काही तिचं गेम पण असं काय दिसत नाही आणि ती शो मध्ये नव्हती पाहिजे असं काही लोकांचं म्हणणं आहे. पण नाही, खरं कष्ट तर तिचं आहे शो मध्ये. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का की जेव्हा जेव्हा सकाळी गाणं वाजतं 8 वाजता त्यांना उठवायसाठी, सो जान्हवी पहिली असती जी की डान्स करते आणि तिनं शोचा मोराल ठेवले ऍक्च्युली. नाहीतर पॅडी भाऊ आणि डीपी जातात तर पहिली माणसं असतात की जी बाथरूम मध्ये जातात. ही तर जान्हवी आहे, जिला समजते की नाही परफॉर्मन्स दिला पाहिजे आणि तिलाच लोक म्हणतात की नाही नाही की नाही पाहिजे, असं नाही पाहिजे. मी ना जेव्हा कॉलेजमध्ये होतो आणि जेव्हा प्ले करायचो तेव्हा मला असं वाटायचं की आमच्या कॉलेजमधले जी मुले आहेत ना ती ओव्हर ऍक्टिंग करतात. नंतर मी रितेश भाऊंची होस्टिंग बघितली, तेव्हा मला समजलं की नाही, ती मुलीच ओव्हर ऍक्टिंग करतात. पुढचा शो माझा लातूरमध्ये आहे. ओके, जस्ट मूव्ह ऑन. बिग बॉस ना जेव्हा पार्टिसिपेंट बघतो ना, जेव्हा कंटेस्टंट बघतो की मला ही कंटेस्टंट पाहिजे, त्यासाठी अशी काही मोठी प्रोसेस नाही आहे की त्यांचे रेझ्युमे शॉर्टलिस्ट करतो, परत त्याचे बॅकग्राऊंड वगैरे बघतो, असं काही. त्याचं सिम्पल आहे. त्याचा एक 10 ते 12 जण पाहिजेत, त्यात 4 मुलं पाहिजेत, त्या 4 मध्ये 2 बॉडी बिल्डर पाहिजे,
एक ही पाताळाचा पाहिजे आणि चौथा म्हणजे जी उंचीनं आणि अंगानं पण बारीक असला पाहिजे. मी अंग म्हणलं, अंग. अंग. नंतर 4 मुली पाहिजेत. ज्यात दोघी जण ही डान्सर पाहिजे. येस. तिसरी म्हणजे इमोशनल पाहिजे आणि चौथी म्हणजे लो आयक्यू वाली. देन 2 ही छपरी इन्फ्लुएन्सर पाहिजेत. या. नंतर एक माणूस असा पाहिजे की जे अननोन आहे. नॉर्मल पर्सन एखादं पाहिजे. आणि शेवटला एक सीनियर सिटीजन. ज्याला वाटावं की आयुष्य शिल्लक ठेवून पण काही उपयोग नाहीये. जर हीच बघायचं असेल तर. मला काही बघा वाटतं ना, की बिग बॉस जर ही एक माणूस असता ना, तर तो इस्लामिक असता. कारण का माहिती आहे का? कारण त्याला व्हायलन्स आवडतं. वन मोर. बिग बॉस आणि नाथुराम गोडसेमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, की दोघांनाही नॉन व्हायलन्स वाली लोक आवडत नाहीत. So thank you. This is for today's guys. Thank you. Hope you enjoy.